चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण, आपली माणसे आपली संस्था। महाराष्ट्र राज्यामध्ये 50 शाखांद्वारे कार्यरत। विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या नजीकच्या शाखेशी आज संपर्क साधा। शाखा साने गुरुजी वसाहत 0231 232 3407, राजारामपुरी 90 28 00 71 59, स्टेशन रोड 0231 253 24 06, प्रधान कार्यालय सहकार भवन चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। नमस्कार, मी साधना पाटील, उपायुक्त महानगरपालिका। आपल्या महानगरपालिकेचा 52वा वर्धापन दिवस येतोय 15 डिसेंबरला। त्याच्या अनुषंगाने आपण माननीय प्रशासक यांच्या निर्देशाप्रमाणे 16 डिसेंबर ते 20 डिसेंबर अखेर दररोज सायंकाळी 6 वाजता टेंबे हॉल येथे व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। भास्करराव जाधव वाचनालय यांच्यातर्फे आपण ही व्याख्यानमाला अरेंज करतो। यावेळचे आपले वक्ते देखील चांगले बोलवले आहेत। पहिल्या दिवशी उद्घाटन आहे आपलं, माननीय प्रशासक कार्तिकेयन सर यांच्या हस्ते उद्घाटन होईल। पहिल्या दिवशी आपलं केशव जाधव सर, अवर सचिव उच्च तंत्रज्ञान विभाग यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे। त्यांचा विषय आहे महाभारत काल, आज आणि उद्या। 17 तारखेला प्रवीण दवणे सर, ज्येष्ठ साहित्यिक, यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे। त्यांचा विषय आहे दीपस्तंभ मनातले आणि जनातले। तसेच बुधवार दिनांक 18, 12, 24 रोजी आपण उर्मिला शुभंकर मॅडम यांचं समुपदेशनपर व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे। याचा उद्देश आहे की ताणतणावातून मुक्ती हा विषय आहे आणि महापालिका कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आपण ते व्याख्यान आयोजित केलेलं आहे। सर्वसामान्य लोकही या व्याख्यानाचा लाभ घेऊ शकतात। तसेच गुरुवार दिनांक 19, 12, 24 रोजी आपण माननीय संजय आवटे सर यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे। ते लोकमतचे संपादक आहेत पुणे विभागाचे। त्यांचा विषय आहे चला उभारूया नवी पिढी। तसेच शुक्रवारी शेवटच्या दिवशी आपण तृप्ती धोडमिसे मॅडम IAS यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे। त्यांचा विषय आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि संवाद। त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्या संवाद साधणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर सर्व शहरवासियांना माझी विनंती आहे त्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, तसेच आपली उपस्थिती दर्शवून या प्रबोधनात्मक कार्यास हातभार लावा ही विनंती। धन्यवाद।